इकडे उलटलेल्या गाडीत फक्त श्रुती होती. ती गंभीर जखमी झाली होती. त्यांचा कॅफेपासून पाठलाग करणारा तो माणूस तिथे पोहोचतो. कोणाला तरी फोन करून त्यांना सर्व काही सांगतो आणि स्वतः गाडीतून उतरतो. गाडी उलटल्यामुळे तिची पेट्रोलची टाकी उघडते आणि हळूहळू पेट्रोल बाहेर पडू लागते. त्यामुळे काही क्षणातच गाडीत मोठा स्फोट होतो. रात्रीच्या अंधारात ती जळणारी गाडी तेजस्वीपणे चमकत होती आणि त्या आगीवरून असा अंदाज लावता येत होता की त्यात जे काही होते ते अजिबात टिकले नसेल आणि जरी कोणी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला तरी राखेशिवाय काहीही सापडले नसते. त्याच रात्री एका मोठ्या बिल्डिंगच्या बोर्डवर मोठ्या अक्षरात लाईफ केअर हॉस्पिटल लिहिलेले होते. तिथे खूप गोंधळ उडाला होता. डॉक्टरांची टीम बोलावली जात होती. सर्व डॉक्टर घाबरून एका खोलीकडे धावत होते आणि तिथे उभे असलेले लोक आपापसात बोलत होते. संपूर्ण स्टाफमध्ये भीतीचे वातावरण होते. एक डॉक्टर त्याच्या सिनियर डॉक्टरला म्हणतो, "डॉक्टर राजीव, कृपया लवकर उपचार करा, नाहीतर पेशंटची प्रकृती आणखी बिकट होईल. आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा आणि चांगले डॉक्टर आहेत, पण तुम्हाला हायर अथॉरिटीने या केससाठी बोलावले आहे, म्हणून तुम्हाला ते करावे लागेल." डॉक्टर राजीव मान हलवतात आणि पेशंटकडे जातात. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंताग्रस्त भावनाही होती, जी तो खूप चांगल्या प्रकारे लपवण्याचा प्रयत्न करत होता. पेशंटची प्रकृती फारशी गंभीर नव्हती, पण त्याच्यावरील दबावामुळे तो थोडा घाबरला होता. डॉक्टर राजीव तिथे जातात. ते पेशंटकडे बघतात. तिथे श्रुती बेशुद्ध अवस्थेत झोपलेली असते. एक डॉक्टर तिथे उभा असतो. त्याच्याशी ते काहीतरी बोलतात. तो डॉक्टर बाहेर पाहतो आणि नंतर डॉक्टर राजीवला म्हणतो, "डॉक्टर, मिस्टर पटवर्धन बाहेर उभे आहेत. कृपया उपचार सुरू करा." हे ऐकून डॉक्टर राजीव मान हलवतात आणि एक दीर्घ श्वास घेत बेडवर पडलेल्या श्रुतीवर उपचार करू लागतात. नकुल त्या शहरातला एक फेमस बिझनेसमॅन होता. त्याच्या सांगण्यावरूनच हायर अथॉरिटीने डॉक्टर राजीव यांना बोलावले होते. त्यामुळे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला होता. 4 दिवसांनी जेव्हा श्रुती शुद्धीवर येते तेव्हा ती आजूबाजूला पाहते. तिला एका बाजूला सोफ्यावर नकुल बसलेला दिसतो. मग ती डोळे बंद करते आणि विचार करू लागते की असे काय झाले की ती सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. जेव्हा ती विचार करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला काहीतरी अस्पष्ट दिसते आणि मग अचानक तिला आठवते की ती रिधानसोबत होती आणि त्यांचा अपघात झाला होता. ती मोठ्याने रिधानचे नाव घेते आणि नकुलचे लक्ष तिच्याकडे जाते. तो उठतो आणि तिच्याकडे येतो. श्रुती उठून निघून जाण्याचा प्रयत्न करते, पण नकुल तिला पकडतो. तेवढ्यात एक नर्स येते आणि तिला असं जिद्द करताना पाहून ती इंजेक्शनची तयारी करायला घेते. नकुल म्हणतो, "तू आता इथून जाऊ शकत नाहीस. 4 दिवसांनी तुला शुद्ध आली आहे. तुझी प्रकृती सध्या ठीक नसल्याने काही वेळ इथेच राहावे लागेल." श्रुती आश्चर्यचकित झाली. 4 दिवस? आणि रिधान? तो कुठे आहे? मला त्याला भेटायचे आहे. प्लीज त्याला फोन करा. नकुल नर्सला इंजेक्शन देण्यासाठी इशारा करतो आणि श्रुतीचा हात धरून म्हणतो, "काळजी करू नकोस. तो पूर्णपणे ठीक आहे. आता फक्त आराम कर. आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू." श्रुती काही बोलण्यापूर्वीच तिला काहीतरी टोचल्याचे जाणवते आणि ती दुसरीकडे पाहते तेव्हा नर्सने तिला इंजेक्शन दिले होते. इंजेक्शनचा इफेक्ट होण्यासाठी 5 मिनिटं लागणार होती. नर्स श्रुतीला आरामात झोपवते आणि बाहेर जाते. श्रुतीचे डोळे ओले झालेले. हळूहळू तिचे डोळे बंद होत जातात. ती हळू आवाजात म्हणते, "रिधान." इंजेक्शनमुळे ती झोपी जाते. नकुलच्या मुठी घट्ट होतात. श्रुतीच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. नकुल सोफ्यावर बसतो आणि 4 दिवसापूर्वीच्या आठवणीमध्ये हरवून जातो. 4 दिवसापूर्वी नकुलने त्याच्या एका माणसाला श्रुतीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते आणि श्रुती घराबाहेर पडताच तो माणूसही तिच्या मागे जातो. रिधान आणि श्रुती कॅफेमधून बाहेर पडताच तो माणूस नकुलला फोन करतो आणि त्याला कळवतो. तोच माणूस जो निघून जाताच कोणाला तरी फोन करतो. नकुल फक्त ठीक आहे म्हणतो. तो माणूस पुन्हा श्रुतीच्या मागे जाऊ लागतो. जेव्हा गाडी एका निर्जन रस्त्यावर वळते तेव्हा तो माणूस, जॅक, त्याच्या गाडीचा स्पीड कमी करतो जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. काही अंतरावर आल्यावर त्याचे लक्ष त्याच्या गाडीच्या मागे असलेल्या ट्रककडे जाते, पण त्याने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अचानक रिधान गाडीचा स्पीड वाढवतो. त्यामुळे जॅक खूप मागे राहतो. पण नंतर त्याची नजर त्या ट्रककडे जाते ज्याने वेग वाढवला होता. त्याला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवते आणि तो नकुलला मेसेज करतो.
नकुल लगेच ठिकाण विचारतो आणि त्या दिशेने जातो. ते तिथून फार दूर नव्हते. मग तो ट्रक त्या गाडीला धडक देतो. जॅक त्याची गाडी तिथेच थांबवतो. तो घाबरतो आणि गाडीतून बाहेर निघत असताना त्याचं लक्ष ट्रककडे जातं. तेव्हा ट्रकमधून एक व्यक्ती बाहेर येते आणि रिदानला सोबत घेऊन जाते. ते निघून गेल्यानंतर जॅक श्रुतीला गाडीतून बाहेर काढतो. तेवढ्यात नकुलही तिथे येतो आणि लगेच श्रुतीला तिथून घेऊन जातो. त्यानंतर अचानक गाडीत स्फोट होतो. नकुल मागे वळून पाहतो आणि गाडी आग लागली असल्याचे त्याला दिसते. तो स्वतःशीच विचार करतो की जर थोडासाही उशीर झाला असता तर श्रुतीचे काय झाले असते कोणास ठाऊक. तो तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन जातो आणि श्रुतीसाठी सर्वोत्तम डॉक्टरांची टीम बोलावतो. श्रुती शॉकमध्ये गेली होती आणि आज पूर्ण 4 दिवसांनी तिला शुद्ध आली होती. अचानक नकुलचा फोन वाजायला लागतो आणि तो त्याच्या आठवणीतून बाहेर येतो. फोनवर जॅकचे नाव चमकत होते. नकुल विलंब न करता फोन उचलतो आणि बोलू लागतो. काय झालं जॅक? तुला काही माहिती मिळाली की नाही? इतके दिवस झाले तुला एक काम पूर्ण करता आले नाही. जॅक म्हणतो, बॉस, जर तुम्ही मला बोलू दिले तर मी तुम्हाला सांगू शकेन ना. असे बोलून तो त्याच्याजवळ असलेली सगळी माहिती नकुलला सांगतो. सर्व काही ऐकल्यानंतर नकुलचे डोळे रागाने लाल होतात. तो जॅकला भेटायला येण्यास सांगतो आणि फोन कट करतो. नकुल हळू आवाजात म्हणतो, तू हे योग्य नाही केलेस. फक्त मीच श्रुतीला दुखावू शकतो. ती माझी गुन्हेगार आहे. संध्याकाळी जॅक हॉस्पिटलमध्ये येतो. दोघेही एकाच खोलीत बसतात आणि काहीतरी चर्चा करू लागतात. श्रुती हळूहळू शुद्धीवर येऊ लागते. ती अजूनही फक्त रिधानचे नाव घेत होती. नकुलचे भाव लगेच बदलतात. तो उठतो आणि तिच्याकडे जातो. श्रुती डोळे उघडते आणि नकुला समोर पाहून विचारते, रिधान कुठे आहे? तू मला त्याला भेटू का देत नाहीस? नकुलला राग येतो आणि म्हणतो, तुझा रिधान तुला सोडून त्याच्या वडिलांकडे गेला आहे आणि तू आता माझ्याशी लग्न केले आहेस, विसरू नको. तू डोळे उघडल्यापासून फक्त रिधानचे नाव घेत आहेस. श्रुती गप्प बसते. फक्त नकुलचे शब्द तिच्या मनात घुमू लागतात की रिधान त्याच्या वडिलांकडे गेला आहे. जॅक येऊन नकुलला बाहेर घेऊन जातो. नकुल त्याला रागाने पाहतो. जॅक म्हणतो, बॉस, ती नुकतीच धक्क्यातून बाहेर आली आहे. जर तुम्ही तिच्यावर असे रागवाल तर तिची प्रकृती आणखी बिघडू शकते. शेवटी ती त्या रिधान पाठकबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेलच ना. पण नंतर तुम्ही त्यांना काय सांगणार? नकुल म्हणतो, सध्या एवढेच पुरे. डिस्चार्ज मिळाल्यावर मी तिला सांगेन सगळं खरं. जॅक मान हलवतो आणि निघताना म्हणतो, मी घरी जेवण बनवायला सांगतो. तुम्ही या जेवायला, नाहीतर मी इथे जेवण घेऊन येईन. नकुल काहीही बोलत नाही. तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातो. डॉक्टरांना श्रुतीच्या तब्येतीबद्दल विचारतो. डॉक्टर त्याला बसण्याचा इशारा करतात आणि म्हणतात, पहा मिस्टर पटवर्धन, तुमच्या पत्नीला खूप दुखापत झाली आहे. त्यामुळे जखमा बरा होण्यास वेळ लागेल. ती लवकरच बरी होईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला काहीतरी धक्का बसला आहे. म्हणून कृपया तिच्यासमोर असे काहीही बोलू नका ज्यामुळे तिच्या मनावर दबाव येईल आणि तिला ताण येईल. आज रात्री आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवू आणि जर त्यांची प्रकृती स्थिर राहिली तर तुम्ही त्यांना उद्या घरी घेऊन जाऊ शकता. नकुल मान हलवतो आणि धन्यवाद म्हणत बाहेर येतो. मग तो श्रुतीच्या खोलीत परत जातो. श्रुती डोळे उघडे ठेवून छताकडे पाहत होती. आता नकुलला स्वतःच्या वागण्यावर राग आला होता, पण तो आता काहीही बदलू शकत नव्हता. एक दीर्घ श्वास घेत तो श्रुतीकडे जातो आणि तिला उठवून बसवतो. नंतर तिला ज्यूस प्यायला देतो. पण श्रुती नकार देते. म्हणून नकुल तिला म्हणतो, तुला घरी जायचे आहे की इथेच राहायचे आहे? आणि जर तुला इथेच राहायचे आहे तर मी निघून जातो. मला माझा वेळ इथे वाया घालवायचा नाही. श्रुती तोंड करून शांतपणे ज्यूस पिते. तो श्रुतीला पुन्हा झोपवतो आणि स्वतः सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी करू लागतो. श्रुती रिधानबद्दल विचार करू लागते. मग तिची नजर नकुलकडे जाते आणि ती मनात विचार करते, मला 4 दिवसांनी शुद्ध आली आहे. तर हा अकडू इतका वेळ माझ्यासोबतच होता का? तसेही हा अकडू त्याचे ऑफिस सोडून इथे का राहील माझ्यासाठी? थोड्या वेळासाठी येत असेल आणि आताही मी जागी आहे म्हणून मला दाखवायला इथे बसला आहे. नकुलला जाणीव होत होती की श्रुती बऱ्याच वेळपासून त्याच्याकडे पाहत आहे, पण तो काहीच बोलला नाही. पण जेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा तो तिला मध्येच टोकतो आणि म्हणतो, कधी असा हँडसम मुलगा पाहिला नाहीस का? माझ्याकडे एवढी टक लावून पाहत आहेस?
श्रुती गोंधळते आणि अहंकाराने म्हणते, मी तुझ्याकडे पाहत नाहीये, मी फक्त काहीतरी विचार करत आहे. नकुल लॅपटॉपवरून नजर हटवत श्रुतीकडे पाहू लागतो. मग ती चेहरा करून दुसरीकडे पाहू लागते. नकुल तिला म्हणतो, तुला इतकं लागलं आहे, 4 दिवसांनी तू शुद्धीवर आली आहेस, पण तुझे हे चेहरे बनवणं काय सुटत नाही. मला वाटते त्याशिवाय तू कुठलं कामच करू शकत नाहीस. हा ऐकून श्रुती नकुलकडे पाहते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य येते, जे पाहून श्रुती आणखी चिडते. नकुल पुन्हा त्याचे काम करायला लागतो. सुमारे 1 तासानंतर कोणीतरी बाहेरून दार वाजवते आणि नकुल त्याला आत येण्यास सांगतो. आवाज ऐकून जॅक आत येतो. त्याच्या हातात एक जेवणाचा मोठा डबा होता. तो डबा टेबलावर ठेवतो आणि नकुलला म्हणतो, तुम्ही घरी आला नाहीत म्हणून मी तुम्हा दोघांसाठी जेवण घेऊन आलोय. मी सुजाता ताईंना काहीतरी हलके बनवायला सांगितले होते, म्हणून तिने वहिनींसाठी दलिया बनवला आहे. तुम्ही तिलाही खायला द्या आणि स्वतःही जेवण करून घ्या. जातो मी. जर तुम्हाला काही काम असेल तर मला फोन करा. नकुल मान हलवतो आणि जॅक तिथून निघून जातो. जॅकला बारकाईने पाहत असलेली श्रुती त्याला थांबण्यास सांगते. जॅक दरवाजाजवळ जातो आणि श्रुतीकडे आश्चर्याने पाहतो. श्रुती त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहते आणि त्याला म्हणते, मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आहे. तू त्या दिवशी कॅफेजवळही होतास ना, जिथे मी रिदानला भेटायला गेले होते. हे पाहून नकुल आणि जॅक दोघेही आश्चर्यचकित होतात, कारण जॅक अशा ठिकाणी उभा होता जिथे त्याला पाहणे कठीण होते, पण श्रुतीने त्याला पाहिले आणि तिला हे अजूनही आठवणीत होते. ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट होती. जॅक लहानसा तोंड करून नकुलकडे पाहतो आणि नकुल त्याच्याकडे रागाने पाहतो, जणू काही म्हणत आहे, तू कोणावरही लपून छपून लक्ष ठेवू शकत नाहीस. जॅक लगेच नकुलवरून नजर हटवतो आणि श्रुतीकडे पाहू लागतो. तर श्रुतीच्या नजरा नकुलकडे वळतात. श्रुती म्हणते, हा तुमचाच माणूस आहे ना? याचा अर्थ तू त्याला माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवले होतेस. मी तुला सांगितले की मी कुठेही जाणार नाही आणि तुला फसवणार नाही, तरीही तू माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुझे लोक पाठवलेस. नकुल चिडून म्हणतो, जर जॅक तिथे नसता ना, तर तू आता इथे नसतीस. त्या कारसोबत फक्त तुझी हाडे सापडली असती. तू पळून जाशील या उद्देशाने मी तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितले नव्हते. तुझे आणि माझे दोघांचेही शत्रू आहेत. मी हे सर्व फक्त यासाठी केले की कोणीही तुझ्यावर हल्ला करू नये, पण तरीही तुझा ॲक्सिडेंट झालाच. आणि जॅक माझ्या सिक्युरिटीचा हेड आहे. तो माझ्या भावासारखा आहे, म्हणून त्यालाही घरच्या सदस्यासारखं ट्रीट कर. यावर श्रुती मान हलवते. मग तिच्या मनात काहीतरी येते, पण माझा शत्रू कोण आहे? म्हणजे कोणीतरी जाणून बुजून तो अपघात घडवून आणला, पण कोण? नकुल जॅकला निघून जाण्याचा इशारा करतो. तो पटकन तिथून निघून जातो, जणू काही तो तिथे आणखी एक क्षण राहिला असता तर या दोघांनी त्याला मारले असते. नकुल म्हणाला, तुला ते सगळं नंतर कळेल, आधी जेव. नकुल लॅपटॉप बंद करतो आणि डब्यातून दालिया असलेला टिफिन काढतो. श्रुतीला उठवून बसवतो आणि तिच्यासमोर ठेवतो. श्रुती दलियाकडे अशा प्रकारे पाहते जणू तिला कोणत्याही क्षणी उलटी येईल. ती नकुलकडे पाहते. तो आनंदाने मसालेदार अन्न खात होता. हे पाहून श्रुतीला रडावंसं वाटतं. ती ओरडते आणि म्हणते, तू किती वाईट माणूस आहेस. मला हे असं फिकं जेवण देऊन स्वतः मस्त स्वादिष्ट जेवण जेवत आहेस. हे चुकीचे नाही का? नकुल म्हणतो, तू आधी बरी हो, मग तूही हे असे चांगले अन्न खाऊ शकतेस. पण आज नाही, कारण तू इतके दिवस जड काही खाल्लेले नाही आहेस, म्हणून आज तुला काहीतरी हलके खावे लागेल. श्रुती म्हणते, पण मला हे लापशी अजिबात आवडत नाही. नकुल श्रुतीकडे पाहतो. ती कोणत्याही क्षणी रडेल असे वाटत होते. तो उठून तिच्याकडे जातो आणि स्वतः चमच्याने तिला लापशी खायला घालत तिला समजावून सांगू लागतो, जर तू हे आत्ता खाल्ले नाहीस तर तू कशी बरी होशील? अचानक असे मसालेदार जेवण जेवल्याने तुला पोटाचा त्रास होऊ शकतो. घरी जायचं नाही का, की असंच इथे आजारी माणसासारखं राहायचं आहे तुला? श्रुती लहान मुलीसारखी नकारार्थी डोके हलवते आणि शांतपणे दलिया खायला सुरुवात करते. अर्धे खाल्ल्यानंतर ती नकार देते, पण नकुल काहीच बोलत नाही. मग श्रुती लहानसा चेहरा करत त्याला म्हणते, प्लीज मला थोडं तुझ्या डब्यातलं पण 1 चम्मच खायला दे ना, फक्त थोडंसं. नकुल हसत म्हणतो, जेव्हा जेव्हा मी जेवताना हट्ट करायचो तेव्हा माझी आई मला असेच खायला घालायची. श्रुतीला असं हट्ट करताना पाहून त्याला आईची आठवण येते. श्रुतीने नकुलचे हे हास्य पहिल्यांदाच पाहिले होते.
नाहीतर तो तिच्यासमोर रागावलेल्या किंवा क्रूर हास्य असलेला चेहरा घेऊनच नेहमी वावरत असे. तेवढ्यात नकुल मोठ्या आवाजात म्हणतो, झोप जा, मला त्रास देऊ नको. जर तू आणखी एक प्रश्न विचारलास तर मी तुला इथेच हॉस्पिटलमध्ये सोडेन. तुला डिस्चार्ज देणार नाही. श्रुती त्याचा अचानक बदललेल्या वृत्तीबद्दल विचारात पडते आणि स्वतःशीच म्हणते, आत्ताच तर तो खूप आनंदित दिसत होता आणि आता लगेच चिडतोय. पण मी तर त्याला असं काहीच बोलले नाही. पण तो असं का म्हणाला की त्याची आई त्याला असं खायला घालायची? आता कुठे गेली असेल ती? कदाचित यामुळेच तर त्याला राग आला नसेल. श्रुती हळू आवाजात म्हणते, मला काय करायचे? कर तुला जे करायचे ते. इकडे दुसरीकडे एका खोलीत एक माणूस हातात सिगरेट घेऊन रॉकिंग चेअरवर बसला होता. तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ येतो आणि डोकं झुकवून उभा राहतो. तो माणूस विचारतो, काय झालं? असा का उभा आहेस? जे सांगायला आला आहेस ते बोल. समोर उभा असलेला मुलगा काहीशा भीतीने म्हणतो, सर ती मुलगी जिवंत आहे. कोणीतरी तिला वाचवलं. हे ऐकून तो माणूस आपली सिगरेट फेकून देतो आणि त्या मुलाला थप्पड मारतो आणि म्हणतो, 4 दिवसांनी बातमी घेऊन आलास आणि तीही अशी. तो मुलगा गालावर हात ठेवून मागे सरकतो आणि मग संकोचून बोलतो, सर आणखी एक बातमी आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की सरांची स्मरणशक्ती गेली आहे. त्यांना गेल्या 4 वर्षातले काहीही आठवत नाही. हे ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावर आता एक क्रूर हास्य येते. मुलाने आणलेली दुसरी बातमी ऐकून त्या माणसाला खुशी होते आणि त्याला म्हणतो, ही चांगली गोष्ट आहे. आता कोणतीही अडचण येणार नाही आणि त्याला काही आठवणार नाही याची काळजी घ्या. डॉक्टरांशी बोला. सोबतच मिस्टर देशमुख यांना त्यांच्या मुलीसोबत इथे येण्यास सांगा. त्यांच्याशी थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे. तो मुलगा डोके झुकवून तिथून निघून जातो. तो माणूस पुन्हा आपल्या खुर्चीवर बसून स्वतःशी म्हणतो, शेवटी आता सगळं माझ्या इच्छेनुसार होईल आणि मिस्टर देशमुखही माझ्यासाठी उपयोगी पडतील. असे म्हणत तो माणूस हसायला लागतो आणि एका खोलीकडे जातो. जेव्हा तो दार उघडतो तेव्हा रिदान त्याच्यासमोर डोक्यावर पट्टी बांधलेला बेडवर पडून असतो. हॉस्पिटलमध्ये नकुल श्रुतीवर थोडा ओरडतो कारण ती औषधे घेत नव्हती. मग श्रुती शांत होते आणि काही वेळाने औषधाच्या परिणामामुळे ती झोपी जाते. नकुल तिच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहतो. मग तिथून उठून खोलीबाहेर जातो. तो हॉस्पिटलमधून बाहेर येतो आणि समोरच्या पार्कमधील बाकावर बसतो. बराच अंधार होता, त्यामुळे त्या उद्यानात कोणीच नव्हते. नकुलच्या मनात काहीतरी आठवणी चमकू लागतात आणि तो भूतकाळात जातो. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि पुढचा भाग वाचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.